वेलकम टू स्टुडंट ब्रिज चॅनल. मी टेक्नोशेवी टीचर तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना आपलं स्वागत करतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टुडंट्स ब्रिज चॅनलवरती मी तुमचा गणित विषय शिक्षक बडोगे यांना तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 5वीच्या वर्गामध्ये क्लास 5 11th घटक आहे मापनावरील उदाहरणे, प्रॉब्लेम्स ऑन मेजरमेंट. या प्रकरणामध्ये मागच्या वेळेस आपण काही सोपे बेरीज वजाबाकीची उदाहरणं बघितली. आज यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार ही शाब्दिक उदाहरणं आपण बघणार आहोत. यासाठी प्रॅक्टिस शीट 47 पेज नंबर 66 हा आज आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक मुद्दा लक्षात घ्या, लांबी, वस्तुमान आणि धारकता म्हणजे 3 बाबी. या बाबींना आपल्याला दशमान पद्धतीमध्ये आपल्याला 4 क्रिया करता येतात, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. आणि दशमान पद्धती असल्यामुळे सोपंही जातं, कारण आपल्याला लांबीचं माहिती आहे की सेंटीमीटर, मीटर आणि किलोमीटर यांचं दशमान मध्ये रूपांतर करता येतं. त्याचप्रमाणे वस्तुमानामध्ये ग्रॅम आणि किलोग्रॅम, धारकतेमध्ये लिटर आणि मिलीलिटर याचं रूपांतर करता येतं. परंतु वेळेच्या बाबतीमध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांच्या चुका होतात. इथं अर्धा तास, पाऊण तास, सव्वा तास, 1.5 तास हे शब्द आल्यानंतर विद्यार्थी गोंधळतात. मग त्याचं परिमाण मोजताना तासामध्ये लक्षात घ्या की 60 मिनिटांचा 1 तास होतो, त्याच्यामुळं हे थोडंसं याच्यात वेगळं पडतं. 45 मिनिटं म्हणजे पाऊण तास, 30 मिनिटं म्हणजे अर्धा तास, 15 मिनिटं म्हणजे 1 तास 15 मिनिटं म्हणजे सव्वा तास. अशा पद्धतीने याचं मेजरमेंट आपल्याला लक्षात यायला पाहिजे. त्या शब्दांचा योग्य अर्थ लावता आला तरच आपल्याला अचूक गणित सोडवता येतं. गणितामध्ये वेग ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. जितकं अचूकपणा आणि वेग आपला जलद असेल तितकं गणितामध्ये आपण प्रावीण्य मिळवत चालतो आणि याच्यासाठी सतत सराव करावा लागतो. आता आपण या सराव संचातलं पहिलं उदाहरण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपण स्टुडंट ब्रिज चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल किंवा या अगोदर आपण जर स्टुडंट ब्रिज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा व लाईक देखील करा. आता आपण पहिलं उदाहरण डिस्प्लेवर बघूया. वाढदिवसानिमित्त अजयने एका आश्रमशाळेतील मुलांना 20 लिटर 450 मिलीलिटर आणि अनाथालयातील मुलांना 28 लिटर 800 मिलीलिटर दूध वाटले, तर अजयने एकूण किती दूध वाटले? आता आपण फळ्यावर बघूया. 2 ठिकाणी दूध वाटलंय अजयने. एका ठिकाणी वाटलंय त्याने अनाथालयात आणि आश्रम शाळेमध्ये, 2 वेगवेगळ्या ठिकाणी. एका ठिकाणी वाटलंय 20 लिटर 450 मिलीलिटर आणि एका ठिकाणी 28 लिटर 800 मिलीलिटर. यांची आपल्याला बेरीज करायची आहे. बेरीज करताना बघा, या ठिकाणी शून्याची आणि शून्याची बेरीज 0, 5 आणि शून्याची बेरीज 5, 8 3 4 ची बेरीज 12, 8 आणि 4 12. इथं आलेलं आहे 1250 मिली, म्हणजे याच्यामध्ये आहे 1 लिटर आणि 250 मिलीलिटर. आता मग याच्यातून आपल्याला इथे लिहायचे 250 मिलीलिटर आणि 1 लिटर इकडे आलेलं आहे. 8 आणि 1 9, 2 आणि 2 4. मग याचं उत्तर आलेलं आहे 49 लिटर आणि 250 मिलीलिटर. ओके, हे याचं अंतिम उत्तर आलेलं आहे. येते लक्षात. आता आपण दुसरं गणित बघूया डिस्प्लेवरती. ग्राम स्वच्छता अभियानामध्ये महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एका गावातील 2 किलोमीटर 575 मीटर लांबीच्या रस्त्यापैकी 1 किलोमीटर 750 मीटर लांबीच्या रस्त्याची स्वच्छता केली, तर किती लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करायची राहिली? या ठिकाणी वजाबाकीचं उदाहरण आहे. किती लांबीच्या रस्त्याची स्वच्छता करायची बाकी राहिली हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे एकूण रस्ता होता, इथं लिहूया आपण किलोमीटर, इथं लिहूया मीटर. रस्ता होता एकूण लांबीचा 2 किलोमीटर 575 मीटर आणि त्यापैकी स्वच्छता केली त्यांनी 1 किलोमीटर 750 मीटर. एवढी स्वच्छता त्यांनी केली. आता उरलेल्या रस्त्याची म्हणजे किती रस्ता स्वच्छता करायची राहिली ते आपल्याला काढायचं आहे. 575 हे लहान आहेत 750 पेक्षा, म्हणजे 575 मधून 750 वजा होत नाहीत. मग तेव्हा या 2 किलोमीटर मधला 1 किलोमीटर आपण इकडे पाठवला, 1 किलोमीटर इकडे पाठवला, याचा अर्थ 1000 मीटर इकडे पाठवले. मग 1 किलोमीटर आणि 1000 मीटर म्हणजे आता हे झालेले आहे 1575. ही झाली 1575. यातून आपल्याला वजा करायचे 750. 5तून 0 गेला उरला 5, 7तून 5 गेला उरला 2 आणि 15तून
7 गेला उरला 8, एकातून 1 गेला उरला 0, म्हणजे उत्तर आलेलं आहे 825 मीटर. एवढा रस्ता सफाई करायचा किंवा स्वच्छता करायचा बाकी राहिला. तिसरं उदाहरण आपण बघूया. आता तिसरं उदाहरण आपल्याला डिस्प्लेवरती दिसतंय. बाभोळ गावाने प्रक्रिया केलेले 21,250 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले आणि संवत्सर गावाने प्रक्रिया केलेले 31,350 लिटर सांडपाणी शेतीसाठी वापरले. तर एकूण किती लिटर सांडपाण्याचा वापर शेतीसाठी झाला? बाभळगाव व संवत्सर गाव दोन्ही गावांनी सांडपाण्याचा वापर शेतीसाठी केलेला आहे. बाभुळ गावाचा वापर आहे या ठिकाणी 21,250 लिटर अधिक संवत्सर गावाचा वापर आहे 31,350 लिटर. आता या दोघांची आपल्याला सरळ सरळ बेरीज करायची आहे. 0 5 5 10 अशी शून्याचा चला 1 3 आणि 1 4 आणि 2 6 1 आणि 1 2 3 आणि 2 5 म्हणजे 52,600 लिटर एकूण पाण्याचा वापर झालेला आहे. 52,600 लिटर दोन्ही गावाचा मिळून शेतीसाठी जो वापर झालेला आहे तो 52,600 लिटर झालेला आहे. आता आपण चौथं गणित डिस्प्लेवर बघूया. अर्धा लिटर दुधाला 22 रुपये लागतात, तर 7 लिटर दुधाला किती रक्कम लागेल? फळ्यावर बघूया. अर्धा लिटर दुधाला 22 रुपये लागतात. 1 लिटर दुधाला किती लागतील? बरोबर 1 लिटर दुधाला लागतील 44 रुपये. मग 7 लिटरला किती लागतील? 7 गुणिले 44. याचा अर्थ 7 लिटर दुधाला लागतील 308 रुपये. यांचा गुणाकार येतो 308 रुपये. म्हणजे 7 लिटर दुधाला 308 रुपये लागतील. हे उत्तर. ओके. पाचवं गणित बघूया. पाचवं गणित बघा. एका मोटरसायकलचा वेग ताशी 40 किलोमीटर आहे, तर ती सव्वा तासात किती अंतर जाईल? बघा 1 तासात 40 किलोमीटर. मग सव्वा तास याचा अर्थ होतो 1 तास आणि 15 मिनिटे. मग 1 तासात जर 40 किलोमीटर जातीये याचा अर्थ मोटरसायकल अर्ध्या तासात 20 किलोमीटर आणि 15 मिनिटांमध्ये 10 किलोमीटर. याचा अर्थ असा की सव्वा तासात 1 तासाचे 40 आणि 15 मिनिटाचे 10 किलोमीटर. 1 तासात 40 किलोमीटर 15 मिनिटात 10 किलोमीटर याचा अर्थ 50 किलोमीटर. मग सव्वा तासात ती मोटरसायकल 50 किलोमीटर जाईल. हे त्याचं अंतिम उत्तर. सव्वा तासात 50 किलोमीटर. हे पाचवं गणित होतं. सहावं गणित बघूया. एका माणसाचा चालण्याचा वेग ताशी 4 किलोमीटर आहे, तर 3 किलोमीटर अंतर चालण्यास त्याला किती वेळ लागेल? सहावं गणित आहे बघा. 1 तासात 4 किलोमीटर तर त्याला जायचं आहे 3 किलोमीटर. 3 किलोमीटर अंतर जाण्यासाठी किती वेळ लागेल? याचा अर्थ 1 तासात 4 किलोमीटर चालतोय म्हणजे 15 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर अंतर तो पार करतोय. मग 15 मिनिटांमध्ये 1 किलोमीटर अंतर जर पार करतोय तर 3 किलोमीटर जाण्यासाठी त्याला 45 मिनिटं लागतील. 45 मिनिटे हे त्याचं अंतिम उत्तर. त्याला 45 मिनिटं लागतील. कारण इथं आपल्याला लॉजिक लावायचं आहे. 1 तासात 4 किलोमीटर म्हणजे 1 किलोमीटर जाण्यासाठी किती वेळ? 15 मिनिटात 1 किलोमीटर. अशा पद्धतीने पुढचं गणित बघूया. सातवं गणित बघा. एका रिक्षाचा वेग ताशी 30 किलोमीटर आहे, तर ती रिक्षा पाऊण तासात किती अंतर जाईल? एका तासात 30 किलोमीटर जाते. सातवं गणित आहे. 1 तासात 30 किलोमीटर. मग पाऊण तास याचा अर्थ होतो 45 मिनिटं. आता बघा 1 तासामध्ये 60 मिनिटं आहेत. 60 मिनिटांमध्ये 30 किलोमीटर जाते. मग 60 मिनिटांमध्ये जर 30 किलोमीटर तर 30 मिनिटांमध्ये 15 किलोमीटर. अर्धा तास 15 किलोमीटर. 15 मिनिटे बरोबर 7.5 किलोमीटर आणि 45 मिनिटे बरोबर यांची बेरीज 22.5 किलोमीटर. म्हणजे 45 मिनिटात ती 22.5 किलोमीटर जाईल. याचा अर्थ पाऊण तासात 22.5 किलोमीटर जाईल. आपल्याला पाऊण तासात विचारलं म्हणून आपण पाऊण तासात लिहिलंय.
45 मिनिटांचा अर्थ देखील पाऊण तासच होतो. आपण 8वं गणित बघूया. स्वच्छता सप्ताहात मुलांनी आपल्या गावातील सार्वजनिक उद्यानाची सफाई केली. त्यात प्लास्टिक पिशव्या पाऊण किलोग्रॅम व इतर कचरा 5.5 किलोग्रॅम भरला. तर एकूण किती किलोग्रॅम कचरा जमा झाला? पाऊण किलोग्रॅम प्लास्टिक पिशव्या पाऊण किलोग्रॅम, बरोबर. पाऊण किलोग्रॅम म्हणजे 750 ग्रॅम आणि 5.5 किलोग्रॅम 5.5 किलोग्रॅम म्हणजे 5 किलो 500 ग्रॅम. 5 किलो 500 ग्रॅम, 5 केजी आणि 500 जी यांची करायची आपल्याला बेरीज. मग 5 इथे लिहूया आपण किलो ग्रॅम व इकडे लिहूया ग्रॅम. 5 किलो 500 ग्रॅम अधिक 0 किलो 750 ग्रॅम यांची बेरीज करूया. 0 5 7 5 12 1250 ग्रॅम चा अर्थ 1 किलोग्रॅम 250 ग्रॅम. म्हणजेच याच्यामध्ये 250 ग्रॅम आहेत आणि 1 किलो इकडं हातचा आलेला आहे. 5 आणि 1 6 म्हणजे उत्तर आलेलं आहे एकूण 6 किलो 250 ग्रॅम. 6 किलो 250 ग्रॅम म्हणजे याचं उत्तर आलेलं आहे. मुलांनी एकूण जो कचरा आहे पाऊण किलोग्रॅम आणि 5.5 किलोग्रॅम याचं उत्तर आलेलं आहे 6 किलोग्रॅम 250 ग्रॅम एवढा कचरा त्यांनी जमा केलेला आहे. 9वं गणित बघा. या ठिकाणी एका शर्टसाठी 2 मीटर 50 सेंटीमीटर कापड लागते. तर 5 शर्टसाठी किती मीटर कापड लागेल? एका शर्टसाठी मीटर आणि सेंटीमीटर 2 मीटर 50 सेंटीमीटर कापड लागतं गुणिले 5 शर्टसाठी किती लागेल? गुणिले 5. या ठिकाणी डायरेक्ट आपल्याला गुणाकार करायचा आहे. गुणाकार करत असताना आता 5 आणि 0चा गुणाकार 0, 5 5 25. 25 मध्ये 5 हे जे आहे ते सेंटीमीटर आहे आणि 2 जे आहे ते मीटर आहे. म्हणजे 250 जे उत्तर येतं 250 सेंटीमीटर मध्ये 2 मीटर आहे आणि 50 सेंटीमीटर आहे. ओके, म्हणजे 2 इकडे हातचे आले. 5 1 5 5 10 10 आणि 2 12 म्हणजे उत्तर आलेलं आहे 12 मीटर व 50 सेंटीमीटर एवढे कापड लागेल. 12 मीटर व 50 सेंटीमीटर कापड लागेल. 10वं गणित बघूया. एक गाडी ताशी 60 किलोमीटर अंतर पार करते तर ती, खाली 4 प्रश्न विचारलेले. 1 तासामध्ये 60 किलोमीटर. तर पहिला प्रश्न आहे त्याच्यावर आधारित 2 तासात किती. दुसरा प्रश्न त्याच्यात 15 मिनिटात किती. तिसरा प्रश्न त्यात अर्ध्या तासात किती आणि चौथा प्रश्न त्यात 3.5 तासात किती. 1 तासामध्ये 60 किलोमीटर जाते. 2 तासामध्ये जाईल 120 किलोमीटर. 15 मिनिटं म्हणजे इथं 1 तासात जर 60 किलोमीटर तर अर्ध्या तासात 30 आणि 15 मिनिटांमध्ये 15 किलोमीटर. 15 मिनिटांमध्ये 15 किलोमीटर. अर्ध्या तासामध्ये 30 किलोमीटर आणि 3.5 तासामध्ये 3.5 तास म्हणजे 3 तास पूर्ण. सायंत्रिक 18 3 तास पूर्ण म्हणजे 3 तासामध्ये 3 तासासाठी 180 किलोमीटर आणि पुन्हा 3.5 म्हणजे अर्ध्या तासासाठी पुन्हा 30 किलोमीटर अर्धा तास. मग टोटल झाले 210 किलोमीटर. 210 किलोमीटर म्हणजे 3.5 तासात ती 210 किलोमीटर जाईल. ओके विद्यार्थी मित्रांनो, आपण जवळपास 10 गणित या ठिकाणी प्रॅक्टिस सेट पान नंबर 66 वरचे आपण जवळपास 10 गणित अभ्यासलेले आहेत. याच्यामध्ये टोटल 21 गणित आहेत. सर्व गणित याच धर्तीवर आहेत, याच प्रकारचे आहेत. याच्यामध्ये आपल्याला बेरीज करायची आहे, गुणाकार करायचा आहे, काही ठिकाणी भागाकार करायचा आहे आणि काही ठिकाणी वजाबाकी करायची. या 4 क्रिया आपल्याला करायच्या आहेत. फक्त वेळ ज्या ठिकाणी येते त्या ठिकाणीच आपल्याला थोडासा गोंधळ होतो. तर तो वेळ कशा पद्धतीने मोजायचं हे तुम्हाला मी क्लिअर सांगितलेलं आहे. 15 मिनिटं, अर्धा तास म्हणजे 30 मिनिटं, 3.5 तास म्हणजे 3 तास आणि 30 मिनिटं, पाऊण तास म्हणजे 45 मिनिटं. ही बाब आपण लक्षात घ्यायची आहे. आणि इकडं मीटर, सेंटीमीटर,
ग्रॅम, किलोग्रॅम, लिटर, मिलीलिटर अशा पद्धतीने धारकतेमध्ये त्याचं दशमानामध्ये रूपांतर करून त्याची बेरीज वजाबाकी करायची आहे. अशा पद्धतीने आपल्याला हा सराव संच सोडवायचा आहे. उरलेले गणित सोडवा, हे गणित देखील पुन्हा सोडवा. याच्यामध्ये जे अंक आहेत ते अंक बदलायचे आणि हेच गणित नवीन उदाहरण म्हणून घ्यायचे, ते सोडवायचे. आपल्याला अभ्यासासाठी शुभेच्छा. पुढील अशाच मनोरंजक भागासह भेटूया. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद.